हाय गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण लेक्चर नंबर 18 मध्ये जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स होते आपले साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक या सर्वांच्या व्हॅल्यूज लर्न करणार आहे. की जर समजा एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा अँगल 0 डिग्रीचा असेल तर त्या साइन ऑफ 0 ची किंमत किती असते. ठीक आहे. आफ्टर दॅट समजा 90 डिग्री असेल तर साइन ऑफ 90 डिग्रीची किंमत किती आहे. ओके. तर हे जे सगळेच्या सगळे असे जे व्हॅल्यूज असणार आहेत ह्या व्हॅल्यूज आपण कशा रिमेंबर करणार आहे ते शॉर्टकट ट्रिक्सने समजणार. ओके. ते सगळ्याच्या सगळे शॉर्टकट ट्रिक्सनेच घेणार आहे आपण. कारण एक जर स्टँडर्ड युनिट सर्कल जर ड्रॉ केला तर आपल्याला सगळ्याच्या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवता येतात. जवळपास 5 प्रकारचे अँगल सांगतो मी. पहिला अँगल 0 डिग्रीचा, नंतर येतो 90 डिग्रीचा, नंतर येतो 180 डिग्री, नंतर 270 डिग्री आणि 360 डिग्री. हे जे सगळेच्या सगळे अँगल्स आहेत या सगळ्या 5 प्रकारचे जे अँगल्स असणार आहेत या 5च्या 5 अँगल्सच्या आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या ज्या किमती असतात त्या सगळ्याच्या सगळ्या किमती आपण या एका स्टँडर्ड युनिट सर्कलनुसार लक्षात ठेवू शकतो. तर याला आपण शॉर्टकट ट्रिक्स म्हणून सुद्धा वापरतो. ही व्हॅल्यूज वगैरे आपण डायरेक्टली सुद्धा सांगता येतील तुम्हाला. म्हणजे एक्झाममध्ये जर समजा गरज पडली एखाद्या वेळेस साइन 270 डिग्रीची तर मग ती व्हॅल्यू त्यावेळेस आपल्याला नाही आठवणार. नाही आठवली तर लगेच स्केच करा स्टँडर्ड युनिट सर्कल. अशा 2 एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करायचा आणि लगेच त्यावर व्हॅल्यू जर का आपण पॉईंट जर का पुटअप केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू तिथून कॅल्क्युलेट करता येते आणि विदिन 2 or 3 मिनिट्स. ओके. सॉरी, विदिन 1 or 2 मिनिट्स. याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आहे. जर व्हॅल्यूज वगैरे जर तुम्ही ट्राय केलं तर पटापट तुम्हाला व्हॅल्यूज लक्षात ठेवता येतात. ओके. तर लेटेस्ट लर्न तेच आपण आज लर्न करणार आहे की ह्या व्हॅल्यूज वगैरे कशा तयार झालेल्या आहेत आणि कशा लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. तर मागचं व्हिडिओ लेक्चर जे होतं त्यामध्ये आपण साइन कॉसच्या ज्या किमती होत्या किंवा जो पॉईंट होता, लेटेस्ट सपोज दॅट जर 2 कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एखादा पॉईंट असेल त्याला मी म्हणतो पी ऑफ एक्स कॉमा वाय. एक्स हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट असतो, वाय हा त्याचा वाय कोऑर्डिनेट असतो. आणि यामध्ये सांगितलं होतं की जर स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तर एक्सची व्हॅल्यू, एक्सच्या व्हॅल्यूला आपण म्हटलं होतं एक्स इज इक्वल्स टू कॉस ऑफ थीटा आणि वायची व्हॅल्यू सांगितली होती वाय इज इक्वल्स टू साइन ऑफ थीटा. हे कोणासाठी? इट इज जस्ट फॉर स्टँडर्ड युनिट सर्कल. जर सर्कल हे स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तर तुम्हाला ह्या त्याच्या किमती आपण सांगितल्या होत्या की एक्सला डिनोट करतो आपण कॉस थीटाने, वायला डिनोट करतो आपण साइन थीटाने. ओके. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला लक्षातही ठेवायच्या आहेत. मग आता आपण काय करणार, ह्या ज्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या स्टँडर्ड युनिट सर्कलच्या मदतीनेच घेणार. म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे एक्स कोऑर्डिनेट होता त्या एक्स कोऑर्डिनेटला मी कॉस थीटाने डिनोट करणार आणि वाय कोऑर्डिनेट जो होता त्याला मी नेहमी करता साइन थीटा म्हणणार. म्हणजे मागच्या व्हिडिओ लेक्चरनुसार जर आपण कॅरी ऑन केलं तर फर्स्ट ऑफ ऑल जो साइन थीटा असतो त्याला मी वाय म्हटलेला आहे. ओके. आफ्टर दॅट जो कॉस थीटा असतो मी त्याला आपण एक्स म्हटलेलं आहे. ओके. दिस इज बाय प्रिवियस लेक्चर. साइन थीटा इज इक्वल्स टू वाय अँड कॉस थीटा इज इक्वल्स टू एक्स. आफ्टर दॅट टॅन थीटा किती असतो ते सगळ्यांना माहीत आहे. ओके. टॅन थीटा इज वाय अपॉन एक्स, हे लर्न केलं होतं आपण. आफ्टर दॅट नंबर 4 कॉट थीटा. कॉट थीटा हा टॅन थीटाचा रेसिप्रोकल असतो, कालच बोललो होतो आपण. तर हा काय होईल एक्स अपॉन वाय. आफ्टर दॅट नंबर 5 कॉट थीटा नंतर आफ्टर दिस इट इज सेक थीटा. तर सेक थीटा किती असतो? इट इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस. म्हणजेच काय, सेक थीटाची किंमत अशी होईल इट इज 1/x. अँड ॲट लास्ट वी राईट हिअर कोसेक थीटा. ओके. तर कोसेक थीटा किती होईल? इट इज द रेसिप्रोकल ऑफ साइन फंक्शन. देअरफॉर इट इज 1/y. ह्या झाल्या होत्या आपल्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यूज जे की आपण प्रिवियस लेक्चरमध्ये लर्न केलं होतं. आता येऊ आपल्या बेसिक कन्सेप्टवर. ओके. सर्वांना एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे सगळ्यांना माहिती आहेत. ठीक आहे. जर ज्या वेळेस समजा इनिशियल रे समजा हा ओ ए असणार आहे, लेट अस सपोज दॅट दिस इज द इनिशियल रे आणि दुसरा एखादा टर्मिनल रे असतो, दॅट रे इज नथिंग बट द ओ बी. ठीक आहे. ज्या वेळेस इनिशियल रे आणि टर्मिनल रे एका सरळ रेषेत असतात किंवा ते लाय अलॉंग द सेम लाईन, म्हणजे ओ ए पण याच रेच्या अलॉंग आहे आणि ओ बीसुद्धा याच रेच्या अलॉंग आहे, म्हणजे त्या ठिकाणी रोटेशन हे झालेलं नसेल, म्हणजे रोटेशन काहीच होणार नाही. म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे एका सरळ रेषेत असतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी अँगल असतो 0 डिग्रीचा. ओके. आणि जर असं होत असेल तर तेच आपण म्हणतो अँगल इज ऑफ 0 डिग्री. मग सिमिलरली या ठिकाणी जर आलो समजा तर हा झाला ओ आणि या पॉईंटला मी नाव देतो समजा पी. आता ओके. तर पी या पॉईंटची कोऑर्डिनेट, हा जो पॉईंट आहे या पॉईंटला आपण नाव देऊ पी नाव देऊ. ठीक आहे. तर 0.
ओके, जर समजा आता हा इनिशियल रे आणि टर्मिनल रे या सरळ रेषेत असेल तर या ठिकाणी जो अँगल तयार झाला असेल तो अँगल तयार झाला असेल एक 0 डिग्रीचा. कितीचा? 0 डिग्रीचा. ठीक आहे. तर आफ्टर दॅट आता सर्कल तर आपण आधीच सांगितले की सर्कल इज ऑल्वेज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड युनिट सर्कल तर कंडिशन असते युनिट सर्कलची की ज्या सर्कलची रेडियस 1 असते त्यालाच आपण स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणतो. म्हणजे हा जो सर्कल आलेला आहे या सर्कलची रेडियस किती झाली? 1 झालेली असणार आहे. मीन्स इट इज O to P. ठीक आहे, ओरिजिनपासून ते P पॉईंटपर्यंत आपण याला सर्कलची रेडियससुद्धा म्हणू शकतो. म्हणजे एवढी किंमत एक्स ॲक्सिसवर किती असायला पाहिजे? दॅट इज रेडियस, देअरफॉर OP इज नथिंग बट द 1. म्हणून मी O to P ला 1 म्हणतोय. ठीक आहे. आफ्टर दॅट आता काय करायचं आहे पहा, जर समजा आपण एक्स ॲक्सिसवर पॉईंटचे कॉर्डिनेट दाखवायचे असतील तर सगळ्यांना माहिती आहे की एक्स ॲक्सिसवरच्या पॉईंटचा फक्त आपण एक्स कॉर्डिनेट लिहितो आणि त्या प्रत्येक पॉईंटचा वाय कॉर्डिनेट हा नेहमी करता 0 असतो. म्हणजे मला जर या PF पॉईंटचे कॉर्डिनेट दाखवायचे असतील तर मी ते अशा प्रकारे दाखवेल, कारण एवढीची लांबी आहे किंवा ही जी लेंथ आहे ही लेंथ 1 झाली म्हणजे एक्स कॉर्डिनेट इज 1 अँड वाय कॉर्डिनेट हा नेहमी करता 0च असतो. वाय एक्स ॲक्सिसवरच्या प्रत्येक पॉईंटचा वाय कॉर्डिनेट हा 0 असतो. म्हणजे मी लिहितो काय या पॉईंटचे कॉर्डिनेट P(1,0). ठीक आहे. तर हा झाला P(10). आफ्टर दॅट 10. ओके, तर आपण काय सांगितलं होतं की इट इज नथिंग बट द एक्स अँड इट इज नथिंग बट द वाय. कारण 2 कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये पॉईंटची पोझिशन आपण अशा प्रकारे दाखवतो, इट इज P(x, y). आणि एक्स म्हणजेच किती आपण हे पण सांगितलं होतं, एक्स म्हणजेच कॉस अँड वाय म्हणजेच साईन. फक्त आता प्रॉब्लेम राहिला कशाचा की अँगल किती घ्यायचा. अँगल किती घ्यायचा तर अलॉंग दिस एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँगल किती डिग्रीचा सांगितला मी, इट इज ऑफ 0 डिग्री. म्हणजे थिटा न लिहिता मी या ठिकाणी लिहितो कॉस ऑफ 0 डिग्री आणि साईन ऑफ 0 डिग्री. यावरून आपल्या लक्षात येतं की पॉईंट कसा असेल P(cos 0 sin 0). ठीक आहे. तर cos 0 sin 0 म्हणजे याचाच अर्थ असा की cos 0ची किंमत ही 1 येते आणि sin 0ची किंमत ही 0 येते. ठीक आहे, समजला कन्सेप्ट. काय करायचं, एक्स ॲक्सिसवरचा प्रत्येक पॉईंट जो असतो त्याचे आपण कॉर्डिनेट लिहिणार. तर त्या पॉईंटचा आपण कॉर्डिनेट लिहिले 1,0 जो की या ठिकाणी असेल. ओके, सेंटर टू बाउंड्री पर्यंत जो असणार आहे ती झाली आपली रेडियस. रेडियसचा कॉर्डिनेट आपण सांगितलं इट इज इक्वल्स टू 1. ओके, हा झाला 1 आणि हा याचा जो वाय कॉर्डिनेट असणार आहे तो वाय कॉर्डिनेट हा नेहमी करता 0 येतो. म्हणजे P(1,0). ओके, आफ्टर दॅट पॉईंट कसा दाखवतात कॉर्डिनेट सिस्टीममध्ये, 2 कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये पॉईंट आपण असं दाखवतो, इट इज x, y. एक्स म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू इज फॉर एक्स अँड सेकंड व्हॅल्यू इज फॉर वाय. पण आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपण हे रिलेशन डिराईव्ह केलेलं आहे. एक्स म्हणजेच आपण कॉस म्हटलं होतं आणि वाय म्हणजेच साईन फंक्शन म्हटलं होतं. तर एक्स इज इक्वल्स टू कॉस ऑफ, या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल अँगल कितीचा 0 डिग्रीचा. तर हा किती कॉस ऑफ 0 डिग्री इज 1 अँड साईन ऑफ 0 डिग्री इज नाऊ 0. ओके, म्हणजे मी आता या ठिकाणी व्हॅल्यूज लिहू शकतो. या ठिकाणी साईन ऑफ, जर अँगल आपण 0 डिग्रीचा टाकला, आपण पहिलंच टायटल टाकलेलं आहे अँगल ऑफ मेजर 0 डिग्री, तर कसे होतील पहा, इट इज साईन 0. ठीक आहे, म्हणजे y इज इक्वल्स टू साईन 0. कितीची होईल त्याची व्हॅल्यू त्या तिथे बघा, y इज इक्वल्स टू किती मिळालेला आहे 0. म्हणजे साईन 0 ची किंमत असते 0. ओके, साईन 0 डिग्रीची किंमत नेहमी करता किती 0. आफ्टर दॅट आता थिटा, तर थिटा किती आलेला आहे, मी थिटा बोललो होतो की थिटा इज नथिंग बट द 0 डिग्री और 0 रेडियन. मग काय करायचं, आता कॉससाठी मी व्हॅल्यू देतो. कॉससाठी तर कॉस 0ची किंमत, कॉस 0 म्हणजे सध्या किती एक्स, तर कॉस 0 एक्स, तर एक्सची किंमत किती कॅल्क्युलेट केलेली आहे म्हणजे कॉस 0 म्हणजे एक्स, एक्स म्हणजेच किती 1. देअरफॉर इट्स व्हॅल्यू इज नथिंग बट द 1. आता आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू अवेलेबल आहेत. कॉस 0ची व्हॅल्यू किती मिळाली 1 मिळाली. फक्त काय करायचं आता टॅन 0, कॉट 0, सेक 0 आणि कोसेक 0 मिळवायचे असतील तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज तुम्ही या ठिकाणी रिप्लेस करा, ॲटोमॅटिक आपल्याला त्या व्हॅल्यूज मिळतात. किंवा आपण फॉर्म्युले लर्न केले होते. टॅन थिटाचा आपण फॉर्म्युला सांगितला होता साईन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. क्लिअर, असंही म्हटलं तरी चालतं किंवा y/x म्हटलं तरी सुद्धा चालतं. ठीक आहे, तर या ठिकाणी आता अँगल आपला 0 डिग्रीचा आहे म्हणून मी या ठिकाणी 0 डिग्री घेतो. थिटासुद्धा मी या ठिकाणी चेंज करतो, इट इज ऑफ 0 डिग्री. इथे सुद्धा तो चेंज करतो मी 0 डिग्रीचा. ठीक आहे, तर साईन 0 आणि कॉस 0च्या किमती माहीत पाहिजे. साईन 0ची किंमत किती होती 0. ओके, डिवायडेड बाय कॉस 0ची किंमत किती आहे 1. देअरफॉर इट इज 0 डिवायडेड बाय 1. आणि 0ला कितीने डिवाइड केलं तर उत्तर हे 0च असतं. ठीक आहे, आफ्टर दॅट कॉटचा फॉर्म्युला आपण सांगितला होता, इट इज कॉस थिटा अपॉन साईन थिटा. हे फॉर्म्युले आपले लर्न पाहिजे.
ओके, जर हे फॉर्म्युले लर्न असतील किंवा सॉरी बाय हार्ट प्रिपेअर पाहिजे, बाय हार्ट प्रिपेअर असतील तर आपण पटापट व्हॅल्यूज आता लिहिणार. ओके, तर कॉट 0 किती होईल सांगू शकता. आता कॉट 0 थिटा बदलला तर इकडे पण थिटा बदला, इकडे थिटा किती होईल कॉस 0 अपॉन साइन 0. मग कॉस 0ची किंमत मला माहिती इट इज 1, देअरफॉर मी या ठिकाणी 1 रिप्लेस करतो. हां, तुम्ही कॉस आणि साइन म्हणा किंवा एक्स आणि वाय म्हटलं तरी सुद्धा चालतं, या ठिकाणी आपण डिनोट केलेलं आहे. तर कॉस 0 किती 1 आणि साइन 0 किती 0. आतापर्यंत तुम्ही असे व्हॅल्यूज वगैरे शिकले नसाल, ठीक आहे. यानंतर लक्षात ठेवा की एनी नंबर, ओके, एनी नंबर डिवायडेड बाय 0. ओके, कोणतीही संख्या असेल तर तिला डिवाइडला जर 0 आला किंवा 1 डिवायडेड बाय 0, कोणतीही संख्या 1 असो 2 असो 3 असो, तर कोणत्याही संख्येला डिवाइडला जर 0 आला तर त्या व्हॅल्यूला आपण असं बोलणार यानंतर इट इज रिटन ॲज नॉट डिफाईन. कसं वाचायचं नॉट डिफाईन, ठीक आहे, किंवा डज नॉट एक्झिस्ट. ओके, किंवा नॉट एक्झिस्ट शॉर्टमध्ये असे लिहितात. नॉट डिफाईन, अनडिफाईन हे शब्द येतात त्यासाठी. नॉट डिफाईन किंवा अनडिफाईन किंवा डज नॉट एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वातच नाही, ठीक आहे. जर असे वर्ड आले, ठीक आहे, किंवा कोणत्याही संख्येला 0ने जर डिवाइड केलं तर त्यासाठी काय वापरायचं नॉट डिफाईन, अनडिफाईन, डज नॉट एक्झिस्ट, नॉट एक्झिस्ट, डू नॉट एक्झिस्ट. हे सगळेच्या सगळे शब्द कोणासाठी येतात तर अशा टाईपमध्ये. आणि यासाठी एक सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द येतो, सॉरी सिम्बॉल येतो, त्या सिम्बॉलला म्हणतो मी इन्फिनिटी. ओके, या सिम्बॉलला वाचायचं काय इन्फिनिटी. आणि यानंतर आपण असं अनडिफाईन वगैरे न लिहिता तुम्हाला आपण फक्त या सिम्बॉलचीच मदत घेणार आहे की ज्या सिम्बॉलला आपण नाव दिलेलं आहे इन्फिनिटी. ओके, तर हे झालं इन्फिनिटीचं सिम्बॉल, ठीक आहे. तर मग 1/0 आता सांगितलं मी की 1/0साठी किंवा कोणत्याही संख्येला डिवाइडला 0 आला तर उत्तर काय लिहायचं इन्फिनिटी. ओके, तर इट इज नथिंग बट द इन्फिनिटी. आफ्टर दिस आता सेक आणि कोसेक बाकी आहेत, तर अँगल टाका. बिफोर दॅट सेक थिटा फॉर्म्युला आता कालच शिकवलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये 1/cos थिटा. आणि कोसेक थिटा असतो 1/sin थिटा, जे की एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, ठीक आहे. तर सेक थिटा आपल्याकडे सध्या किती 0 डिग्रीचा, तर इट इज 0 डिग्री. ओके, मग हाच थिटा इथे द्या, इथे सुद्धा कॉस 0 डिग्री. आणि कॉस 0ची किंमत किती होती रे कॉस 0ची किंमत 1, म्हणजे 1 डिवायडेड बाय 1, 1 डिवायडेड बाय 1 इज जस्ट 1. आफ्टर दॅट कोसेक 0 घेऊ आता. तर कोसेक 0 घेतला आपण तर काय झालं असतं पहा, कोसेक 0 डिग्री इज 1/sin 0. आणि साइन 0ची किंमत आपण लिहून ठेवलेली आहे, साइन 0ची किंमत किती येते 0. दिस इज 1/0. आणि सांगितलं 1/0 इज नथिंग बट द इन्फिनिटी. देअरफॉर इट्स व्हॅल्यू इज इन्फिनिटी, म्हणजे डज नॉट एक्झिस्ट किंवा अस्तित्वात नसते. तर हे झाले सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. अँगल ऑफ मेजर 0 डिग्री और 0 रेडियन, कारण दोन्ही टाईपमध्ये तुम्हाला अँगल पाहायला भेटणार. 0 डिग्रीमध्ये पण येतील आणि रेडियन सिस्टीममध्ये सुद्धा अँगल्स पाहायला भेटतील. ओके, हां, अँगल ऑफ मेजर 90 डिग्री और π/2 रेडियन. ओके, म्हणजे आता यानंतर आपण थिटाची किंमत जी घेणार आहे ती 90 डिग्री किंवा π/2 रेडियन घेणार. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मला एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करायची किंवा एक्स आणि वायच्या किमती शोधायच्या आहेत. तर एक्स आणि वाय आपण कुठून मिळवणार ते सांगितलं होतं. हा क्यू पॉईंट आहे, क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट कोणासारखे असायला पाहिजे, इट इज लाईक, ओके, इट इज लाईक एक्स कॉमा वाय. म्हणजेच एक्स कॉमा वाय म्हणजेच याचा अर्थ काय, या ठिकाणी एक्स म्हणजे कॉस, ओके, आणि वाय म्हणजेच साईन. पण अँगल किती डिग्रीचा आहे, अँगल हा महत्त्वाचा आहे. तर अँगल येतो 90 डिग्रीचा, म्हणून मी या ठिकाणी लिहितो कॉस 90 डिग्री आणि इथे लिहितो साइन 90 डिग्री. म्हणजे जसं जसं मी अशी डायरेक्शन दाखवली, जर वापस डायरेक्शन घेतली कॉस 90 म्हणजेच एक्स आणि एक्सची किंमत किती 0, म्हणजे सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड कॉस 90ची किंमत मिळालेली 0 आणि साइन 90ची किंमत मिळालेली 1. ओके, तर मग आपण आता व्हॅल्यूज आपण रिप्लेस करत जाणार. सगळ्यात आधी कॉस 90 म्हणजेच एक्स, एक्सची किंमत किती भेटते आपल्याला 0. ओके, म्हणजेच जर समजा आपण कॉस ऑफ 90 डिग्री शोधला किंवा कॉस π/2 रेडियन शोधला तर त्याची किंमत येणार आहे 0 ओनली. ओके, आफ्टर दॅट साइन 90 किंवा साइन 90ची किंमत या ठिकाणी किंवा साइन π/2 म्हणू शकतो आपण. मी अँगल 90 डिग्रीचा आहे म्हणून इथे 90 डिग्री लिहितो आणि त्याची किंमत मिळालेली आहे मला 1. ओके, तर आफ्टर दॅट साइन आणि कॉस जर मिळाला आणि हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जर बेसिक फॉर्म्युले लक्षात असतील तर पटापट तुम्ही कोणतीही व्हॅल्यू तयार करू शकता. म्हणजे प्रत्येकच वेळेस व्हॅल्यू ह्या तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे. टेक्निकली फक्त तुम्हाला एक्स आणि वाय शोधता आली पाहिजे
किंवा साईन आणि कॉस मिळवता आले पाहिजे. साईन कॉस जर मिळवता आले तुम्हाला या स्टँडर्ड सर्कलवरून तर कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू तुम्ही तयार करू शकता विथ द हेल्प ऑफ दिस 4 बेसिक फॉर्म्युलेज, दॅट इज साईन अपॉन कॉस इज टॅन, cos upon sin is cot, 1 upon cos is sec and 1 upon sin is nothing but the cosec. ओके, ह्या जर व्हॅल्यूज तुमच्या हे जर 4 फॉर्म्युले बेसिक लर्न असतील किंवा रिमेंबर असतील तर साइन कॉसवरून तुम्ही कोणतेही अँगलसाठी व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता, टॅन, कॉट, सेक आणि कोसेकची. ठीक आहे, तर आता आपण परत एकदा लिहिणार या ठिकाणी टॅन 90 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर टॅन 90 इकडे काय होईल मग साइन 90 अपॉन कॉस 90. ठीक आहे, सध्या मी डिग्रीमध्ये लिहितो, पुढे ते रॅडियनमध्ये लिहिले तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कारण 90 डिग्री आणि π/2 रॅडियन हे सेमच आहे. हे डिग्री मेजरमध्ये असतं आणि हे रॅडियन मेजरमध्ये असतं. ओके, तर हा झाला असता आता कॉस 90 साइन 90 डिवायडेड बाय कॉस 90. साइन 90 किती आहे, इट इज 1 आणि कॉस 90 किती आहे 0. इट इज 1 अपॉन 0 आणि 1 अपॉन 0ला आत्ताच सांगितलेलं आहे मी, इट इज नथिंग बट द इन्फिनिटी. आफ्टर दॅट कॉट 90 साठी परत इकडे अँगलला व्हॅल्यूज द्या फक्त, जस्ट अँगलला जर व्हॅल्यू दिली कॉट 90 किती कॉस 90 अपॉन साइन 90, कॉस 90 अपॉन साइन 90. कॉस 90ची किंमत 0 होती, साइन 90ची किंमत 1 होती. ठीक आहे, आफ्टर दॅट इट इज 0 डिवायडेड बाय 1, आन्सर इज 0. ओके, सेक 90 इकडे काय होईल 1 अपॉन कॉस 90 आणि 1 अपॉन कॉस 90ची किंमत अगेन 0. ओके, तर 1 अपॉन 0 मी आत्ताच बोललो होतो की 1 अपॉन 0 इज नॉट डिफाईन, देअरफॉर इट्स आन्सर इज इन्फिनिटी. ओके, दॅट इज नथिंग बट द सेक 90. आफ्टर दॅट कोसेक 90साठी इकडे 1 अपॉन साइन 90 साइन 90 इज जस्ट साइन 90ची किंमत किती 1, इट इज 1/1 अँड 1/1 इज नथिंग बट द 1. ओके, तर ह्या झाल्या साईच्या साई ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी तुम्हाला 90 डिग्रीसाठी सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यूज. नाव द अँगल ऑफ मेजर 180 डिग्री और पाय रेडियन. ठीक आहे, साइन 180 डिग्री म्हणजेच वाय आणि कॉस 180 डिग्री म्हणजेच एक्स. तर आता 180 डिग्रीचा अँगल इथपर्यंत येईल, कारण इथला 90 आणि परत हा 90 म्हणजे 90 + 90 म्हणजे हा जो टर्मिनल रे होता असा रोटेट होत आला तर जो सेमी सर्कल तयार होईल आणि या सेमी सर्कलचं मेजर तसे माहिती आहे 180 डिग्री असतं. आणि जर समजा जसं केलं तर हा 90 + हा 90 टोटल अँगल कितीचा 180 डिग्रीचा. परत एकदा तोच कन्सेप्ट, या ठिकाणी एक्स या ठिकाणी वाय म्हणजेच एक्सची किंमत. आता हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, इकडे +1 असेल तर इकडचा कोऑर्डिनेट किती -1 असायला पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी -1 घेतो आणि ते डायरेक्शनवर सुद्धा डिपेंड असतं. मग हा -1 या ठिकाणी असणार आहे, म्हणजे एक्सची किंमत किती झाली आता -1 आणि वायची किंमत किती झालेली 0. मग एक्स हा जर समजा -1 असेल आणि वाय जर 0 असेल तर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज घेता येतात. एक्स म्हणजे किती कॉस 180 डिग्री, कारण आता अँगल 180चा आहे म्हणून तुम्ही कॉस 180 लिहा. आणि या ठिकाणी आलो तर किती साइन 180 डिग्री म्हणजेच काय साइन 180 डिग्री. साइन 180 डिग्रीची किंमत किती होईल 0 होईल. फक्त आता ह्या दोन व्हॅल्यूज जर घेतल्या आणि पुढे कॅल्क्युलेशन्स केले तर पटापट बाकीचे अँगल्स तुम्हाला बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मिळतील. ओके, फर्स्ट ऑफ ऑल कॉस 180 म्हणजे एक्सची किंमत किती मिळेल, इट इज -1. ठीक आहे, आफ्टर दॅट साईनचा नंबर तर साइन 180 म्हणजेच वाय म्हणजेच किती 0, देअरफॉर इट गिव्स अस 0. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द बेसिक वन. आता टॅन 180 कॉट 180 सेक 180 वगैरे या दोन व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. या दोन व्हॅल्यूजवरून तुम्ही सगळ्याच्या सगळ्या अँगलच्या किमती काढू शकता टॅन कॉट सेक आणि कोसेकसाठी. फर्स्ट ऑफ ऑल टॅन 180 किती होईल मग साइन अपॉन कॉस, इट इज 0 अपॉन -1 इज ऑल्सो 0, म्हणजे टॅन 180 डिग्री किती 0 येतो. आफ्टर कॉट 180 डिग्री इट इज -1 अपॉन 0. मी आत्ता सांगितलं होतं तो नॉट डिफाईन असतो. एनी नंबर डिवायडेड बाय 0 इज इन्फिनिटी म्हणजेच नॉट डिफाईन. आफ्टर दॅट सेक 180 इज 1 अपॉन कॉस 180 किती आहे -1 म्हणजे इट इज -1. 1 अपॉन -1ला आपण लिहू शकतो -1. 0 डिग्री आणि 180 डिग्रीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या त्याचप्रमाणे तुम्ही 270 किंवा 3π/2 रॅडियन म्हणतो आपण त्याला, याची किंमत तुम्ही स्वतः ट्राय करा
किंवा तुम्ही घरी स्वतः सॉल्व करा. आफ्टर दॅट 360 और 2π, तर त्यांची किंमतसुद्धा तुम्ही स्वतः घरी ट्राय करू शकता. फक्त मी स्टार्टिंग करून देतो, नंतर तुम्ही सॉल्व करा. ओके, आता या ठिकाणी 0 डिग्री आहे, पण जर समजा टर्मिनल रे असा पूर्ण रोटेट होऊन जर एक कंप्लीट रोटेशन करत असेल तर एक कंप्लीट रोटेशन तयार होतं, आणि एक कंप्लीट रोटेशन तयार झालं म्हणजे तो अँगल होतो 360 डिग्रीचा. म्हणजे जे 0 डिग्रीसाठी व्हॅल्यू असतात त्याच व्हॅल्यू तुम्हाला 360साठी घ्यायच्या, कारण 0 आणि 360च्या व्हॅल्यू नेहमी करता सेम येतात. ओके, तर हे कंप्लीट रोटेशन झालं तर अँगल तयार होतो 360चा. म्हणून काय करायचं, कॉस 360 मी या ठिकाणी घेतो आता. ओके, आणि इकडे होईल साईन 360. म्हणजे ज्या किमती तुम्ही साईन 0साठी कॉस 0साठी घेतल्या होत्या त्याच किमती तुम्ही कॉस 360 आणि साईन 360साठी घेऊ शकता. तर कॉस 360 म्हणजेच एक्स म्हणजेच किती 1, म्हणजे कॉस ऑफ 360 इज 1 अँड साईन ऑफ 360 इज 0. आणि ह्या दोन जर तुम्हाला मिळाल्या तर पुढच्या कंटिन्यू तुम्ही करू शकता. जसं की मागचे 2-3 अँगल्स मी ट्राय करून दिले किंवा समजावून सांगितले, त्याच प्रकारे तुम्ही त्याला फिलअप करा. आणि काय करायचं, जर एक टेबल तयार करायचं आहे तुम्हाला साईन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेकचा. ओके, तर तुम्ही एका कॉलममध्ये साईन कॉस टॅन कॉट कोसेक घ्या आणि अशा रोमध्येच सगळेच्या सगळे अँगल लिहा 0 to 360 डिग्री. ओके, आणि त्यांच्या व्हॅल्यूजचा तो जो टेबल आहे तो तुम्हाला फिलअप करायचा विथ द हेल्प ऑफ दिस बेसिक डेटा. ओके, मला रिमेंबर कसं करायचं किंवा एक्झाममध्ये कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर आता हा जो टेबल आपण तयार करणार आहे किंवा तुम्ही ह्या ज्या व्हॅल्यूज सगळ्या लर्न केल्या ह्या काही पूर्णपणे तुम्हाला पाठच करायच्या किंवा अशा लक्षातच ठेवायच्या असं काही नाही. तुम्ही फक्त हा बेसिक एवढा सर्कलही लक्षात ठेवला तरी तुम्ही कोणत्याही अँगलची व्हॅल्यू काढू शकता या 5 प्रकारची, दॅट इज 0, 360, 90, 180 आणि 270. या 5 अँगलपैकी कोणताही अँगलची व्हॅल्यूज तुम्ही केव्हाही काढू शकता विथ द हेल्प ऑफ दिस स्टँडर्ड युनिट सर्कल. फक्त काय करायचं, सर्कल ड्रॉ करून घ्यायचं किंवा सर्कल नाही ड्रॉ केलं तर चालतं. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करायचे. इकडे जर पॉईंट 10 लिहिला तर या साईडला पॉईंट -10 लिहा. आफ्टर दॅट या साईडला जर पॉईंट 01 लिहिला तर या साईडला पॉईंट 0-1 लिहा. ठीक आहे, तर सरळ पटापट 4 पॉईंट ड्रॉ करून घ्यायचे. आणि नेहमी करता लक्षात ठेवा की पहिली व्हॅल्यू ही कॉसची असते, दुसरी व्हॅल्यू ही साईनची असते. ओके, पहिली व्हॅल्यू कोणाची कॉसची, दुसरी व्हॅल्यू कोणाची साईनची. आणि जस्ट अँगल तर सगळ्यांनाच माहिती की अलॉंग पॉझिटिव्ह एक्स 0 डिग्री असतो, इथे 90 डिग्री 180 आणि 270. मग त्यासोबत साईन कॉस जर लक्षात असतील, कॉस आणि साईन माहीत झाले म्हणजेच तुम्ही टॅन कॉट सेक कोसेक सगळीच्या सगळे ओरली करू शकता. जसं की एक्झाम्पल जर द्यायचं झालं समजा तर मला हवी टॅन 90ची किंमत. ओके, टॅन 90ची किंमत कशी कॅल्क्युलेट करणार, ओरली कॅल्क्युलेट करणार. ओके, फक्त या सर्कलच्या मदतीने. टॅन 90 तर असणार आहे आपला साईन 90 अपॉन कॉस 90. साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज माहीत पाहिजे 90 डिग्रीसाठी, तर त्या या ठिकाणी साईन 90 किती 1 आणि कॉस 90 किती 0. तर मी त्याला लिहितो 1/0 अँड 1/0 इज इन्फिनिटी. हे सगळं ओरली होतं. मग ओरली कसं करणार तुम्ही, तर त्यासाठी तुमचं हे बेसिक फॉर्म्युले रिमेंबर पाहिजे किंवा पाठ पाहिजे. हे एकदा बेसिक फॉर्म्युले जर का रिमेंबर केले तुम्ही तर तुम्हाला डायरेक्ट ओरलीसुद्धा या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतात. आणि याची प्रॅक्टिस करायची 2 ते 3 वेळेस. नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हॅल्यूज असतात 30 डिग्री 45 डिग्री अँड 60 डिग्री. ओके, सोबत आपण त्यांच्या 0 आणि 90 पण घेतो. म्हणजे मोस्ट बेसिक टेबल जो आहे व्हॅल्यूचा तो तुम्हाला हा लर्न पाहिजे. आणि ते जे आधीचे घेतले होते ते पण इम्पॉर्टंट आहेत, ते सगळ्यात इम्पॉर्टंट ते सुद्धा आहेत की कारण तेही त्याही व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर बिफोर साईन फंक्शनसाठी व्हॅल्यू मिळवायचे असतील तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. फर्स्ट स्टेप इज नथिंग बट ओके, हे सिक्वेन्समध्ये 0, 30, 45, 60 आणि 90 डिग्रीचे अँगल्स आपण मांडणारच आहे. ओके, तर काय करायचं पहा, फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला 0, 1, 2, 3 आणि 4 हे 4 नंबर्स फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला मांडून घ्यायचे. ओके, आफ्टर दॅट इन स्टेप नंबर 2 ओके, सेकंड स्टेपमध्ये काय करणार की जे नंबर्स आपण मांडणी केली 0, 1, 2, 3, 4 ओके, तर या सगळ्याच्या सगळ्या खूप सिंपल आहे. फक्त तुम्हाला नंबर्स असे अरेंज करायचे किंवा मांडणी करून घ्यायची 0, 1, 2, 3, 4 ओके. तर हा जो 0, 1, 2, 3, 4 आलेला आहे याला परत सेकंड स्टेपमध्ये डिवाईड करायचं, पण कितीने 4ने. ओके, तर म्हणजेच हे काय झालं असतं 0 डिवायडेड बाय 4. आफ्टर इट गिव्ज अस 1/4, इट गिव्ज अस 2/4, इट गिव्ज अस 3/4 ओके, अँड इट गिव्ज अस 4/4 ओके. असं डिवाईड करून घ्या. एकदा डिवाईड करून झाल्यानंतर तुम्हाला याचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. कॅल्क्युलेशन 0 डिवायडेड बाय 4 किती 0 झाला असता, 1/4 इज अगेन 1/4 ठीक आहे. आफ्टर 2/4 इज 2's 1 okay, 2 2s are 2, that is it is just 1/2. After this 3/4 again remains as it is and 4 get cancel, answer is 1 okay. हे झाले आपले स्टेप 2 अँड स्टेप 3
ओके, स्टेप थर्डमध्ये काय करणार आहे आपण, टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ ऑल दिस व्हॅल्यू, या सगळ्या व्हॅल्यूचा तुम्हाला स्क्वेअर रूट घ्यायचा. मग या सगळ्या व्हॅल्यूचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर इट इज अंडर रूट ऑफ 0, इट इज अंडर रूट ऑफ 1/4, इट इज अंडर रूट ऑफ 1/2, इट इज अंडर रूट ऑफ 3/4 अँड इट इज अंडर रूट ऑफ 1. ओके, आणि या सर्वांचे स्क्वेअर रूट जर घेतले तर स्टेप 4मध्ये तुम्हाला साइन फंक्शनच्या व्हॅल्यूज मिळतात. कोणाच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत, फर्स्ट ऑफ ऑल साइन फंक्शन. कसं, रूट ऑफ 0 इज अगेन 0, रूट ऑफ 1/4, 1चं रूट असतं 1 आणि 4चं रूट असतं 2, देअरफॉर इट्स व्हॅल्यू इज 1/2. आफ्टर दिस अंडर रूट ऑफ 1/2, root of 1 is just 1 and square root of 2 is nothing but the root 2, therefore it is 1/√2. After this square root of 3 is nothing but the root 3 and 4चं square root किती येतं, it is just 2 and at last square root of 1 is always 1. हे सर्वांनाच माहिती आहे, ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहेत. मीन्स हा जी स्टेप नंबर 4 आहे, या स्टेप नंबर 4मध्ये आपल्याला साइन फंक्शनच्या व्हॅल्यूज मिळतात त्या पर्टिक्युलर और डिफरंट अँगलसाठी. ओके, म्हणजे साइन 0ची किंमत मिळाली 0, साइन 30 मिळालेला आहे तुम्हाला 1/2, साइन 45 मिळालेला 1/√2, साइन 60 मिळतो √3/2, साइन 90 मिळतो जस्ट 1. ओके, आणि ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आता आपल्याला फक्त सगळा टेबल कॉस पण मिळवायचा आहे, त्यानंतर टॅन, कॉट आणि सेक, कोसेक हे पण मिळवणार आहे आपण. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मी साइनची मांडणी करतो, नंतर आपण कॉस टॅनवर येऊ. ठीक आहे, इट इज साइन 0 इज 0, sin 30 is 1/2, cos sin 45 is 1/√2. ओके, आफ्टर दॅट साइन 60 ची किंमत असते √3/2 आणि साइन 90 ची किंमत असते 1. ओके, तर हा झाला आपला साइनचा रो फिलअप झाला. आता यानंतर कॉसचे रो आणि बाकीचे रो घेणार. नाव साइन फंक्शनच्या व्हॅल्यू सगळ्या मिळाल्या आपल्याला 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. तर साइन फंक्शन जे असतं याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, ओके, साइन फंक्शनचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन हे कोसाइन असतं, म्हणून तुम्ही काय करू शकता, कोसाइनलाच आपण कॉस रीड करतो. ठीक आहे, तर काय करायचं, साइनचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कोसाइन असल्यामुळे मी काय करतो, ह्या व्हॅल्यू रिपीट करतो. म्हणजे आपण काय करायचं, या सिक्वेन्समध्ये साइनच्या गेल्या तर त्या या सिक्वेन्समध्ये मांडत न्यायच्या या रोने. ओके, तर तो ऑटोमॅटिकली तयार होईल कोसाइन. म्हणजे रिव्हर्स सिक्वेन्समध्ये जर आपण लिहिला तर फर्स्ट ऑफ ऑल कोसाइन म्हणजे कॉस 0ची किंमत 1 होईल, त्यानंतर मी ही व्हॅल्यू लिहितो दॅट इज √3/2. म्हणजे या रोच्या उलट सिक्वेन्समध्ये जर व्हॅल्यू लिहिल्या आपण तर ॲटोमॅटिकली कोसाइन फंक्शन्स तयार होतो, कारण साइन आणि कोसाइन हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स आहेत. ठीक आहे, तर 1 त्यानंतर √3/2. आफ्टर दॅट √3/2 नंतर येतो 1/√2, तर तो परत रिपीट होईल या ठिकाणी 1/√2 अँड आफ्टर दॅट 1/2 अँड ॲट लास्ट इट गिव्ज अस 0. म्हणजे हा फर्स्ट आणि सेकंड रो मिळाला, म्हणजे साइन आणि कॉस मिळाले. आधी आपण सांगितलं होतं की ज्यावेळेस 90 डिग्रीच्या वगैरे व्हॅल्यूज घेतल्या होत्या 0, 90च्या, त्यावेळेस आपण साइन आणि कॉस मिळाला, म्हणजे बाकीचे फंक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. ओके, तर कोणताही अँगल असो, साइन ऑफ 0 असो, कॉस ऑफ 0 असेल तर तुम्हाला टॅन 0 कॅल्क्युलेट करता येतो. कसा, तर हो हा इकडे टॅन थिटा इज द रेशो ऑफ साइन अपॉन कॉस. टॅन थिटा हा रेशो कोणाकोणाचा आहे पहा, साइनचा आणि कॉसचा, म्हणजे साइन 0 अपॉन कॉस 0 किती, टॅन 0 मिळेल. त्यानंतर साइन 30 अपॉन कॉस 30 किती, टॅन 30 मिळेल. ओके, तर यानंतर अँगल तुम्ही रॅडियनमध्ये ठेवा, डिग्रीमध्ये ठेवा, काही हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे साइनचा आणि कॉसचा जर का डिव्हिजन घेतलं किंवा रेशो घेतला तर आपल्याकडे व्हॅल्यू तयार होतात टॅनच्या. ओके, तर या दोघांचा फक्त भागाकार घ्यायचा, म्हणजे 0/1 माहिती आहे किती असतो, 0च. 1/√2 अपॉन √3/2 तुम्हाला एक कॅल्क्युलेशन्स करून दाखवतो. 1/2 डिवायडेड बाय √3/2 असं कॅल्क्युलेशन्स करायचं. ओके, म्हणजे या दोघांचा भागाकार, तर हा 2 कॅन्सल होतो आणि समोर उरतं 1/√3. असे कॅल्क्युलेशन्स तुम्ही घरी करा आता. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल टॅन 30ची किंमत किती, मग 1/√3. आफ्टर दॅट 45साठी परत डिव्हिजन केलं तर 1/√2 डिवायडेड बाय 1/√2 सारखे किमती आहेत, हे पण कॅन्सल, हे पण कॅन्सल, ॲन्सर फक्त 1 उरेल. √3/2 अपॉन 1/2, दिस 2 अँड दिस 2 गेट कॅन्सल, √3/1, √3/1 इज √3. ॲट लास्ट 1/0, 1 डिवायडेड बाय 0 सांगितलं होतं की इट इज नॉट डिफाईन, किंवा त्याला आपण सिम्बॉल वापरणार आहे आता इन्फिनिटीचा, दॅट सिम्बॉल इज इन्फिनिटी. ओके, आफ्टर दिस कॉट, तर कॉट थिटा आता सांगितलं की कॉट हा रेसिप्रोकल आहे टॅनचा,
म्हणजे ज्या टॅनच्या किमती आहेत त्या सगळ्या टॅनच्या किमतीचे रेसिप्रोकल जर घेतले तर कॉट फंक्शन तयार होतं. म्हणून कॉट थिटाचा जो फॉर्म्युला हा होता तो आपण वापरणार आहे. 1/tan म्हणजेच काय, टॅन फंक्शनचं रेसिप्रोकल. मग टॅन फंक्शनचं रेसिप्रोकल किती, कॉट. टॅन फंक्शनचं रेसिप्रोकल घेऊ आणि कॉट मिळू. 0चा रेसिप्रोकल होईल 1/0. ओके, याला डिवाइडला काही नाही म्हणजेच 1 असतो. 1/0. 1/0 आत्ता सांगितलं इट इज इन्फिनिटी, किंवा असे उलटले त्या. ओके, कारण टॅनचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स हे कॉट असतं. मग रिव्हर्स सिक्वेन्समध्ये जर व्हॅल्यू लिहिल्या तर ॲटोमॅटिक कॉट तयार होतो, किंवा असा रेशो घेतला तरी सुद्धा चालतो. ओके, तर 1/0 इज इन्फिनिटी. 1/√3 याचा रेसिप्रोकल होईल √3/1 म्हणजेच √3. 1चा रेसिप्रोकल 1/1 इज अगेन 1, आणि √3चा रेसिप्रोकल इट इज 1/√3. अँड लास्टली किती, इन्फिनिटीचा रेसिप्रोकल. इन्फिनिटीला डिवाइडला समजा 1 असेल तर इट इज 1/∞. 1/∞ नेहमी करता 0 असतो, हे लक्षात ठेवा. मीन्स इट गिव्ज अस द व्हॅल्यू दॅट इज 0. क्लिअर, हे होतं कॉटसाठी. आफ्टर दॅट सेकंड आणि कोसेकंड. एकदा सेकंड मिळवला आणि त्याची पलटी मारत घेतली की कोसेकंड तयार होतो, किंवा तुम्ही रेसिप्रोकल घ्या. सेकचा रेसिप्रोकल, सेक कोणाचा रेसिप्रोकल, इट इज द कॉस. ओके, सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कोसाइन फंक्शन किंवा कॉस फंक्शन. म्हणून कॉसच्या व्हॅल्यू जर मिळवायच्या असतील तर काय करायचं, सेकच्या व्हॅल्यू मिळवायचे असतील तर काय करायचं, कॉसचे रेसिप्रोकल घ्यायचं. कॉसचे रेसिप्रोकल 1चा रेसिप्रोकल इट इज 1. ओके, आफ्टर दॅट √3/2चा रेसिप्रोकल होईल 2/√3. म्हणजे सेक 30ची किंमत तुम्हाला 2/√3. कॉस 30ची जर √3/2 असेल तर सेक 30ची 2/√3. म्हणजे ते एकमेकांचे रेसिप्रोकल. जर याचा रेसिप्रोकल घेतला तर हा घेता येतो. आफ्टर दॅट राहिला कोण, 1/√2. 1/√2चा रेसिप्रोकल √2/1. √2/1 म्हणजेच फक्त √2. आफ्टर दिस 1/2चा रेसिप्रोकल 2 होईल, आणि जस्ट 0चा रेसिप्रोकल हा इन्फिनिटी येतो. म्हणजे 0/1 आहे, त्याला 1/0 जर घेतलं तर 1/0 इज नॉट डिफाईन. ओके, आफ्टर दॅट कोसेक. अगेन कोसेक इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ साइन फंक्शन. म्हणून साइन फंक्शनची पलटी मारायची किंवा रेसिप्रोकल घ्यायची, आपल्याला कोसेकच्या व्हॅल्यूज मिळतील. ओके, कोसेकच्या व्हॅल्यूज मिळवण्यासाठी 0चा रेसिप्रोकल, आता सांगितलं मी 0चा रेसिप्रोकल इन्फिनिटी. ओके, कारण 1/0 होतो, 1/0 इन्फिनिटी. त्यानंतर इट इज 2. 1/√2चा √2. आफ्टर दिस √3/2चा 2/√3. अँड 1चा रेसिप्रोकल 1च असतो. अँड दिस इज नथिंग बट द व्हेरी इम्पॉर्टंट टेबल, जो की तुम्हाला पुढच्या व्हिडिओ लेक्चरसाठी महत्त्वाचा आहे. पुढचे 2 व्हिडिओ लेक्चर्स येतील. पहिल्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण जे अलाइड अँगल्स वगैरे असतात त्याचे बेसिक कसे फॉर्म्युले रिमेंबर करायचे किंवा फॉर्म्युले कसे तयार करायचे ते लर्न करणार आहे. ते एकदा समजलं की पुढे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये एक्झाम्पल्स घेऊ. त्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. हा टेबल तुम्हाला लर्न करायचा असेल तर काय करायचं, 1-2 मित्रमंडळींना समजून सांगायचा किंवा घरी प्रॅक्टिस करायची. जर प्रॅक्टिस करायची असेल, जर 100% साइन आणि कॉस जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या बाकी 4 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करायची आवश्यकता भासणार नाही आहे. कारण काय, जर साइन कॉस मिळवता आले तर टॅन मिळवता येतो त्या फॉर्म्युलाने sin/cos. पण मग ते ओरली व्हायला पाहिजे आणि त्याचा स्पीड असला पाहिजे. स्पीड केव्हा मिळेल तुम्हाला, स्पीड हा नेहमी करता वाढवता येतो फक्त प्रॅक्टिसने. ओके, म्हणून प्रॅक्टिस करा त्या 4 फॉर्म्युल्यांची. आणि राहिला 180, 270 आणि 360चा प्रश्न, तर तो स्टँडर्ड युनिट सर्कलच्या मदतीने तुम्ही, ती एक शॉर्टकट ट्रिकच आहे, त्या शॉर्टकट ट्रिक्सने तुम्ही त्यांनासुद्धा लक्षात ठेवू शकता. ओके, तर हे होतं आपलं बेसिक व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, दॅट इज लेक्चर नंबर 18.